लग्न समारंभ, साखरपुडा, स्वागत समारंभ, वाढदिवस, जावळ, गेट टुगेदर व इतर कार्यक्रमांसाठी शंकर पार्वती मंगल कार्यालय, कळंबा गारगोटी रोड, कात्यायनी, कळंबा. संपर्क क्रमांक 9822681050. नमस्कार मंडळी, आमचा कळंबा या विशेष कार्यक्रमात आपलं पुन्हा स्वागत करतो. मंडळी, कळंबा हे गाव कोल्हापूर शहरालगत जरी असलं तरी कळंबा गावानं आपला ग्रामीण बाज जो आहे तो अजूनही जपलेला आहे. कळंबा गावाचा मुख्य व्यवसाय हा शेती जरी असला तर त्याला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चालतो. या दुग्ध व्यवसायाची आज आपण इत्थंभूत अशी माहिती घेणार आहोत. या दुग्ध व्यवसायावर कळंबा गावातील शेकडो कुटुंबे आपला उदरनिर्वाह करत असतात. ज्यांच्या 2 दूध संस्था आहेत असे येथील सामाजिक कार्यकर्ते तसेच ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य दीपक तिवले साहेब आता माझ्यासोबत आहेत. नमस्कार साहेब. नमस्कार. कळंबा गावात एकूण किती कुटुंब दुग्ध व्यवसायावर उदरनिर्वाह करत असतात? कळंबा गावची लोकसंख्या साधारण 20,000 इतकी आहे. पूर्वी कसं शेती हा मुख्य धंदा, मुख्य व्यवसाय या कळंबा गावचा होता. त्या 15 ते 20 वर्षाच्या कालखंडामध्ये दुग्ध व्यवसाय हा शेतीपूरक व्यवसाय म्हणून मानला जायचा. पण या 15-20 वर्षाच्या कालावधीमध्ये दुग्ध व्यवसाय हा मुख्य इथल्या उदरनिर्वाहाचं साधन या ग्रामस्थांचं झालेलं आहे. आणि साधारण या म्हणजे ज्या काही दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून 7 प्राथमिक दूध संस्था या ठिकाणी गोकुळशी संलग्न आहेत. गोकुळ दूध संघाला या गावातून या 7 दूध संस्थेच्या माध्यमातून दूध पुरवठा होतो. साधारण 4 ते 4.5 हजार लिटर या दूध म्हणजे या प्राथमिक दूध संस्था आणि इतर खाजगी गवळी अशा लोकांचं संकलन या ठिकाणी आहे. शहराशेजारी संलग्न असल्यामुळे या ठिकाणी दुग्ध व्यवसायाला लगेच मार्केट उपलब्ध आहे. त्यामुळं येथील शेतकऱ्यांनी किंवा इथल्या ग्रामस्थांनी आपला हा दुग्ध व्यवसाय हाच मुख्य व्यवसाय या ठिकाणी केलेला. हा दुग्ध व्यवसाय म्हणजे या ठिकाणी म्हणजे कळंबा गावात एकूण म्हैशींची संख्या किती आहे किंवा गायींची संख्या किती आहे? प्राथमिक स्वरूपात या ठिकाणी म्हैशींची 1,000 पूर्वी जास्त होत्या. या ठिकाणी आता वाढतं शहरीकरण आणि मर्यादित जागेमुळे थोडी या व्यवसायावर मर्यादा आणलेली आहे. काही शेतकऱ्यांनी आपला हा व्यवसाय आपल्या शेतीच्या ठिकाणी हलवलेला आहे. त्यांची साधारण 1,000 ते 1,200 आज रोजी दुभत्या पंढरपुरी म्हशी आहेत, काही जणांच्या मोरा म्हशी आहेत आणि HF गाई सुद्धा 200च्या आसपास आहे. आता तुमच्या दूध संस्था आहेत तर काही ग्राहक किंवा इथले नागरिक काही येथील म्हणजे शेतकऱ्यांच्याकडूनच डायरेक्ट दूध खरेदी करतात. याचा संकलनावर तुमच्या काय परिणाम होतोय का? हा, या गोष्टीचा बराचसा म्हणजे आजूबाजूला लगेच या ठिकाणी मार्केट, दुधासाठी मार्केट उपलब्ध असल्यामुळं ज्या लोकांचं म्हणजे दूध आता खरेदी करत असताना प्राथमिक दूध संस्था या ठिकाणी SNF वर आधारित शेतकऱ्यांना दर देतात. काही शेतकऱ्यांचं दुधाच्या फॅट कमी लागलं तरी मग या अशी लोक जी आहेत की नाही ती दूध संस्थेकडे वळत नाहीत. त्याच्यामुळं त्याचा परिणाम तुमच्या दूध संस्थांच्यावर काय होतो? हो, संकलना होतोय ना. म्हणजे या लोकांचा साधारण 60 म्हणजे 40 ते 50% लोक या अशा माध्यमातून आपलं जे काही संकलित झालेलं दूध आहे किंवा उत्पादित दूध आहे त्या अशा ग्राहकांना वितरित करतात. आता अनेक शेतकरी इथं म्हैशीच्या स्पर्धेत आपल्या म्हैशी उतरवतात. तर त्या स्पर्धामधून काही जणांना अशी मिळकत होते का किंवा
तर त्यांच्याकडून मिळणारी बक्षिसाची रक्कम मुळे काय आधार मिळतो का त्या शेतकऱ्यांना? हा, अशा ज्या स्पर्धा भरवल्या जातात ह्या काय बक्षिसासाठी भरवल्या जात नाही. त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं जनावरांचं संगोपन ती लोक करतात आणि अशी चांगल्या पद्धतीने संगोपन केलेली जनावर या स्पर्धेत उतरतात. एक छंद म्हणून. छंद हा झाला. बक्षीस हे गौण आहे, पण चांगल्या पद्धतीची जनावरांची पैदास या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून केली असं मला वाटतं. आता तुमच्या दूध संस्था आहेत, तर ह्या बऱ्याचशा म्हणजे 7 दूध संस्था त्या कळंबा गावात आहेत. त्या दूध संस्थांच्याकडून शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावं किंवा दूध उत्पादन वाढावं यासाठी काही प्रयत्न केले जातात का? हा, दूध संस्थेच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम या ठिकाणी राबवले जातात. काही शेतकऱ्यांना जनावर खरेदी करण्यासाठी दूध संघानं आता नवीन स्कीमा आणल्यात. दूध संघामार्फतच ह्या ज्या काही दूध उत्पादन वाढीच्या स्कीम असतात किंवा प्राथमिक दूध संस्था असतात त्या आपल्या स्वतःच्या जबाबदारीवर ह्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना नवीन जनावर खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य करतात. आता तुमच्या 7 संस्था दूध संस्था आहेत, ह्या गट तट विसरून राजकारण विसरून एकत्र येऊन शेतकऱ्यांसाठी काय वेगळे असं अभिनव उपक्रम तुम्ही राबवण्याचं काय डोक्यात आहे का तुमच्या? दूध संस्था ज्या आहेत त्या एकमेकाशी संलग्नच आहेत. जास्तीत जास्त दूध उत्पादक शेतकऱ्यांना कसा न्याय देता येईल ही सर्वजण मिळून आम्ही प्रयत्नात असतो. जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा कसा फायदा होईल हे आमचं ध्येय आहे. दीपकजी, वेळात वेळ काढून तुम्ही दूध संस्थांचे प्रतिनिधी म्हणून आमच्याशी खास अशी चर्चा केली. दूध व्यवसायाबद्दल आम्हाला इतुंबत अशी माहिती दिली, याबद्दल मी तुमचा आभार आहे. धन्यवाद. धन्यवाद.